मित्रांनो, थंडीमुळे आपल्या हळदीचे पानं पिवळे पडून आपल्या हळदीची वाढ थांबते। कारण जेव्हा थंडी पडते तेव्हा आपले मुळांना ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही। ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्या मुळातून अन्नद्रव्यांचा अपटेक कमी होतो। अन्नद्रव्यांचा अपटेक कमी झाल्यामुळे त्याची डिफिशियन्सी आपल्या पानावरती दिसून येते आणि सोबत आपली वाढ पण थांबून जाते। यावरती मित्रांनो मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगतो, ते आपल्या हळदीला नक्की करा। तर मित्रांनो, सल्फर मिल कंपनीचे टेक्नोजेड एकरी 4 किलो आपल्या ड्रिपने सोडावे। त्यासोबत वेल ॲग्रो कंपनीचे फेरलिन 500 ग्राम वापरावे किंवा ॲग्रिसर्च कंपनीचे मिंगल 2 किलो आणि थायोग्रीन 3 किलो आपल्या हळदीला प्रति एकर ड्रिपने वापरावे। यामुळे मित्रांनो, सल्फर वापरल्यामुळे सल्फर आपल्या मुळाजवळ गरमाहट पैदा करते। गरमाहट तयार झाल्यामुळे जे काही जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य देतो त्याचा अपटेक चांगला होतो। अपटेक झाल्यामुळे जे काही डिफिशियन्सी आपल्या पानावरती येते, पानं पिवळे पडतात, तसं न होता आपल्या हळदीची वाढ चांगली होते। तर मित्रांनो, हा एक चांगला उपाय आपल्या हळद उत्पादक शेतकऱ्यासाठी आहे। तर बाकीचे पण जे आपले हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। आणि मित्रांनो, आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।